सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 173 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सकाळ झाली होती. सकाळचे 7:30 वाजले होते. अर्जुन जागा झाला, पण तन्वी मॅडम मात्र जाग्या असूनही मुद्दाम डोळे झाकून पडल्या होत्या. रात्री त्यांना तिला दम दिला होता, लवकर उठ, पण तरीही उगीच तिला त्याची परीक्षा घ्यायचीच होती. अर्जुनने घड्याळात पाहिलं, 7:30 वाजले होते. तो तिला म्हणाला, तनू उठ लवकर, चल आवर पटकन, ऑफिसला जायचं आहे, तेही शार्प 9 वाजता. तरीही तन्वी गप्पच बसली होती. अर्जुननं तिच्या अंगावरचं ब्लँकेट ओढून घेतलं आणि ती मुद्दाम आळस देत म्हणाली, अर्जुन मला बहुतेक बरं वाटत नाही, तू जा ऑफिसला, आज मी नाही येणार. अर्जुन म्हणाला, हो का, बघू. असं म्हणून त्यानं तिचा ताप चेक केला, तर तापाचा कुठं नामोनिशाणसुद्धा नव्हता. अर्जुन म्हणाला, तुला कुठे काहीच झालेलं नाही, नौटंकी बास, आता चल. ती म्हणाली, अर्जुन नको ना. आणि इतक्यात आर्यन रडायला लागला आणि तन्वी म्हणाली, बघ आर्यनला माझी गरज आहे, कळलं तुला? किती छोटा आहे तो, आणि इतक्या छोट्या बाळाला घरी ठेवून जायचं का? आणि काय गरज आहे मी ऑफिसला यायची? अर्जुन म्हणाला, तनू घरच्या जबाबदारीत मला तुझं करिअर उद्ध्वस्त नाही करायचं. आर्यनसाठी भरपूर लोक आहेत. तन्वी आता थोडी चिडून म्हणाली, मग लग्न करताना कसं म्हणाला होतास की कधीच ऑफिसला यायचं नाही? मग आता कशाला? मला फक्त तुझी हाऊसवाईफ म्हणून राहायचं आहे ना बेबी, नको ना. असं म्हणून ती त्याचे दोन्ही गाल हातात घेऊन त्याला कुरवाळत खूप छान गोड आवाजात समजावत होती. पण अर्जुन सर जाम हेकेकर होते आणि टोकाचे हट्टी. तो म्हणाला, तनू मी तुला ऑफिसला येऊ देत नव्हतो, तुला माहीत आहे का? आणि त्याच गोष्टी आता उघडायच्या नाहीत. मी म्हणालो तू येणार आहेस तर म्हणालो, दॅट्स इट. आणि आता दुसरं लग्न केलं आहे ना मी, मग या दुसऱ्या लग्नातली बायको मला ऑफिस जॉईन करणारी हवी आहे, बिझनेस वुमन. गॉट इट. असं म्हणून त्यानं अतुलला फोन लावला आणि म्हणाला, मॅडमसाठी दुसरी केबिन तयार करा, तोपर्यंत मॅडम माझ्याच केबिनमध्ये बसतील. अर्जुन नको ना बेबी. तन्वी अजूनही त्याला विनवतच होती. तू आता 50% मालकीन आहेस, त्यामुळे तू सुद्धा आता ऑर्डर सोडायच्या. असं म्हणून तो बाथरूममध्ये गेला. तन्वी आर्यनला घेऊन बसली. आता आर्यन रडतही नव्हता, खेळत होता, तरी ती आर्यनला घेऊन बसली होती. आणि अर्जुनने दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि नकारार्थी मान हलवली. त्यानं तिच्या मांडीवरून आर्यनला उचलला आणि म्हणाला, आता जा आणि आंघोळ करून घे, का बाथरूममध्ये तुला उचलून ठेवू? आत्ताचा हा अर्जुन खूपच चेंज वाटत होता तिला. सुरुवातीचा फक्त रागावणारा अर्जुन, नंतरचा तिच्यावर प्रेम करणारा अर्जुन, आणि आत्ताचा रागवणारा आणि रागात प्रेम करणारा, सक्ती करणारा. तरीही ती उठतच नव्हती. हे पाहून त्यानं आर्यनला बेडवर ठेवलं मधोमध. तन्वीला मिठीत उचलली आणि बाथरूममध्ये नेऊन ठेवली. त्याच्या या कृतीनं ती आश्चर्यचकित झाली आणि त्याला म्हणाली, एका अबला नारीवर तू अशी मर्दानगी दाखवतोस अर्जुन? याला मर्द नाही म्हणत, नामर्द म्हणतात. आणि आता अर्जुनने तिच्याकडे थोडं आश्चर्यानंच पाहिलं. तो सुद्धा अजून टॉवेलवरच होता. त्यानं तिला पुन्हा मिठीत उचलली आणि पाण्यानं भरलेल्या बाथटबमध्ये ठेवली आणि तिच्या तोंडाजवळ खूप जवळ तोंड घेऊन जात म्हणाला, तनू मी नामर्द आहे, रिअली? असं वाटतं तुला खरंच? आणि आता तन्वी त्याच्या इतक्या जवळ येण्यानं खाली बघू लागली. तो तिच्या हनुवटीला पकडून तिला म्हणाला, खाली काय बघतेस? अशी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ, फेस टू फेस, आणि सांग मला, मी नामर्द आहे का? आता तन्वी थोडी लाजत होती. वेट, तुला दाखवतो. असं म्हणून त्यानं तिचे केस पकडले आणि मागे खेचले आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या गळ्यावर त्याचे ओठ टेकवले आणि ती खूप शहारली. आणि तो तिथेच किस करत करत हळूहळू तिच्या छातीकडे वळला. आता तन्वीची त्या बाथटबमध्येच मादक हालचाल सुरू झाली. तन्वीने त्याला दूर ढकलला आणि हसत म्हणाली, अर्जुन नको हे सगळं, तू जा बरं बाहेर. आणि अर्जुन म्हणाला, अच्छा जी, आत्ताच मला कोणीतरी नामर्द म्हणालो, मग मला माझी मर्दानगी प्रूव्ह करू दे ना. असं म्हणून त्यानं तिच्या नाईट ड्रेसचे छातीजवळची बटन काढायला सुरुवात केली. 2 बटन काढून झाले आणि त्यातून तिचे उरोज डकवायला लागले आणि तिची बेबी पिंक रंगाची ब्रा दिसायला लागली. तन्वी आता फार लाजून त्याचा हात दूर ढकलत होती आणि म्हणाली, अर्जुन प्लीज जा ना तू, आता तुला उशीर होत नाही का? अर्जुन हसून
तिच्या त्या उघड्या छातीवर नजर रोखत म्हणाला, कितीही उशीर झाला तरी जाने मन तुला सोबत घेऊनच जाणार. पण त्या अगोदर माझ्यावर झालेला हा गंभीर आरोप मला खोडून काढायचा आहे. असं म्हणून त्यानं तिचा नाईट टॉप काढला आणि फेकून दिला कोपऱ्यात. आणि आता तन्वी खूप लाजली. ती त्याच्यासमोर कमरेपासून वर फक्त ब्रावर होती आणि ती लाजून तशीच पाण्यामध्ये खाली सरकली आणि छातीपर्यंत तिने स्वतःला पाण्यात बुडवलं, त्याला दिसू नये म्हणून. पण हाय रे, तिचा हा प्रयत्न वाया गेला, कारण त्या स्वच्छ निळ्या पाण्यातून तिचं गोरं शरीर आणखीनच आकर्षक दिसत होतं. आता अर्जुनने तसाच तिच्या डोळ्यात डोळे घालूनच पाण्यात हात घातला आणि तिच्या नाईट पॅन्टला हात लावला. तशी तन्वी दचकली आणि तन्वीने मोठे डोळे केले. आता अर्जुन आणखीन पुढे काय करणार याची तिला धास्ती वाटत होती. उगाच त्याला असं काहीतरी म्हणाले. आता तो ऐकणारच नाही हे तिला माहीत होतं, कारण तिचा नवरा खूप मॅड होता. आणि अर्जुनने हळूहळू तिची नाईट पॅन्ट काढायला सुरुवात केली. त्या थंड पाण्यातही तिचं शरीर गरम व्हायला लागलं होतं. तिचे श्वास आता वाढले होते आणि तिने त्याचा हात पकडला. अर्जुननं त्याच्या दुसऱ्या हाताने तिचा हात पकडला आणि बाजूला केला आणि तिच्या तोंडावर बोट ठेवलं. तिच्या डोळ्यात डोळे घालून रोखत म्हणाला, श माय हॉट बेबी डॉल, शांत बस. आता काहीही बोलायचं नाही, कारण मी काही ऐकणारच नाही. असं म्हणत त्यानं ती ओली पॅन्ट पाण्यातून बाहेर काढली आणि फेकून दिली. आता तन्वी लाजून दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला आणि आता त्याच्याकडे बघायलाच नको असं तिला वाटलं. त्यानं पाण्यातच तिच्या कमरेत हात घातले आणि थोडी वर उचलली. तिच्या छातीचा भाग वर आला आणि त्यानं त्यावर किस केला. तसं तन्वीने फार शहारून पुन्हा डोळे उघडले आणि आता तिच्या नजरेत कमालीची मादकता दिसत होती. रात्रीच दोघांचं मिलन झालं होतं, पण त्या दोघांची सेक्सची इच्छा काही केल्या कमी होत नव्हती. त्या दोघेही हॉट, तरुण, सुंदर आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं दोघांचं. आणि आता नक्कीच अर्जुन बाथरूममध्येच तिच्याशी इंटिमेट होणार असं तिला वाटलं. आणि अर्जुननं त्याचा टॉवेल काढला आणि फेकून दिला. तन्वीची धडधड आता आणखीन वाढली आणि आता दूर दूर पळण्यापेक्षा सरळ त्यालाच शरण जावं म्हणून तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. डोळे मिटून शांत बसली आणि तिचे ओठ एकमेकांपासून अलग झाले. आता त्याने तिला किस करावा, लिप लॉक करत असं तिला वाटलं आणि ती वाट पाहत होती त्याच्या किसची. आणि त्यानं तिच्या तोंडाजवळ तोंड नेलं. आता त्याचे श्वास तिला स्पष्ट जाणवत होते. आता तो तिला किस करणार असं तिला वाटलं. इतक्यात अर्जुन खूप खूप मोठ्यानं हसायला लागला आणि तिने डोळे उघडले. अर्जुन तिच्यापासून लांब गेला आणि म्हणाला, आता बोल, आहे का मी नामर्द? नुसत्या स्पर्शानं तुला वेड लावू शकतो मी आणि माझ्या मर्दानगीचा पुन्हा पुरावा मागू नकोस, कारण सगळ्यात मोठा पुरावा तर बेडवर झोपला आहे. पाण्यात तन्वी लाजून हसत होती आणि तिने त्याच्या अंगावर पाणी टाकलं आणि हसून म्हणाली, रास्कल. अर्जुन तिला म्हणाला, लवकर बाहेर ये, तुझे कपडे काढून ठेवते. आज तो ये दुल्हन हम ऑफिस को लेके ही जाएंगे, वरना हम भी नहीं जाएंगे. मी सुद्धा हाऊस हजबंड म्हणून घरी बसणार. आणि तन्वीने डोक्यावर हात मारला आणि अर्जुन हळूच तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, तनू, डोकं दुखतंय का तुझं? दाबून देऊ? ती चिडून म्हणाली, डोकं नाही, गळा दाब ना माझा. आणि त्यानं खरंच तन्वीचा गळा पकडला आणि तन्वी पुन्हा ओरडली आणि म्हणाली, अर्जुन, आता खरंच गळा दाबतोस की काय माझा? आर यू मॅड? आणि अर्जुन हसून म्हणाला, नाही, मी नाही दाबणार तुझा गळा, पण गळा तर तू माझा दाबत होतीस ड्रिंक करून असाच. काही आठवतं का तुला? म्हणून हिस्ट्री रिपीट केली, बाकी काही नाही. तुला खरंच अजून काहीच आठवत नाही का गं? तू दारू पिऊन घातलेला धिंगाणा? आणि उफ, माझ्या तर नाकी 9 आले होते तुला सांभाळता सांभाळता. आणि तन्वी म्हणाली, नाही आठवत मला काहीच. आणि ती पुढे हसून गोड आवाजात म्हणाली, अर्जुन, तसा तू दाबू शकतोस माझा गळा. माझ्यावर पूर्ण तुझाच हक्क आहे. मला आवडेल तुझ्या हातून मरण आलं तर. अर्जुन हसून तिच्याजवळ जात तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, तनु बेबी, यहाँ प्यार करने के लिए वक्त कम पड़ रहा है, तो ये कम वक्त मरने की फुर्सत किसको है, इसलिए तुम्हें साथ ले जा रहा हूँ. आणि तन्वी हसून म्हणाली, अर्जुन, आजकाल खूपच शेरोशायरी करायला लागला आहेस रे. तू नक्की कुठून शिकलास इतकी शेरोशायरी? मला तर आश्चर्यच वाटतं की तू सुद्धा असे शेर मारू शकतोस. आणि अर्जुननं हसूनच तिचे केस हातात पकडले आणि तिच्या तोंडावर तेच केस मारले आणि म्हणाला, आपके प्यार ने सब कुछ सिखा दिया, हरा भरा भी किया और निकम्मा भी कर दिया. तो असं म्हणाला आणि ती पुन्हा हसली आणि म्हणाली, अर्जुन, तू कॉलेजमध्ये करायचा अशी शेरोशायरी? अर्जुन म्हणाला, नाही, पण सुचायचं भरपूर काहीतरी, ते मी सगळं लिहून ठेवायचो.
तन्वी म्हणाली, खरंच ते आता आहे तुझ्याकडे अजूनसुद्धा? अर्जुन म्हणाला, नाही. रागाच्या भरात सगळं फेकून दिलं. तन्वी म्हणाली, आय कांट बिलीव्ह की अर्जुन तू खरंच इतका रोमॅन्टिक असशील आधीपासून. अर्जुन म्हणाला, मग आणखीन तुला बघायचं आहे मी किती रोमॅन्टिक आहे? पण आता नाही, संध्याकाळी सांगेन विथ प्रॅक्टिकल. आणि मी मर्द आहे की नाही हे सुद्धा तुला आणखीन एकदा दाखवून देईन. तन्वी हसून म्हणाली, अर्जुन गप्प बस रे, मी मुद्दाम म्हणाले. अर्जुन म्हणाला, मुद्दाम तर मुद्दाम, मग मी सुद्धा तुला आता मुद्दामच दाखवून देईन माझी मर्दानगी. कमसून वी आर लेट, आपल्याला उशीर होतोय, लवकर ये, असं म्हणून तो बाहेर आला. त्यानं त्याची ऑफिसची तयारी केली. आज स्वतःचा टाय स्वतःच बांधला, कारण आता तन्वीला सुद्धा तिचं आवरायचं असणार ना. त्याने तिच्यासाठी त्याची आवडती साडी काढून ठेवली, तिची पर्स, तिचं घड्याळ सगळं काढून ठेवलं आणि बाहेर आला. बाहेर डायनिंग टेबलवर मॅगझिन आणि न्यूजपेपरमध्ये कालच्या अर्जुन आणि तन्वीच्या कमबॅक पार्टीचं खूप जोरदार चर्चा सुरू होती. कुणाल आणि रिया ती खूप आवडीने वाचत होते. अर्जुनसुद्धा त्यांना जॉईन झाला आणि मेडला म्हणाला, 2 टिफिन पॅक करायचे आजपासून आणि आमचे टिफिन आम्ही सोबतच घेऊन जाऊ. आणि आता मेड लगेच कामाला लागली. पण तन्वी अजून बेडरूममधून आली नव्हती बाहेर. तन्वी, पटकन बाहेर ये, वी आर लेट, आपल्याला उशीर होतोय, अशी त्यानं पुन्हा हाक टाकली. ती तोंड वाकडं करत बाहेर आली आणि गाल फुगवून खुर्चीत बसली. तिचं फुगलेलं तोंड पाहून कुणालनं तिला विचारलं, तन्वी तू तयार नाहीस का ऑफिसला जायला? तन्वी तशीच गाल फुगवून म्हणाली, मी तयार असो किंवा नसो, माझं कोण ऐकणार आहे का? तूच सांग कुणाल, अशी एखाद्याची इच्छा नसताना जबरदस्ती करणं योग्य आहे का? आता तिला वाटलं कुणाल तिच्या बाजूनं बोलेल, पण कुणाल म्हणाला, तन्वी अगं जर जबरदस्ती करून चांगलं काही घडणार असेल तर जबरदस्ती केलीच बरी ना. आणि अर्जुन कुणालला टाळी देऊन म्हणाला, फंटॅस्टिक साले साहब. जेव्हा समोरच्याला कळत नसतं की आपण जे करतोय ते त्याच्या भल्यासाठी, मग तेव्हा जबरदस्तीच करावी लागते. आणि तन्वीने कुणालकडे चिडून पाहिलं. आता अर्जुनने पटपट 2 प्लेट घेतल्या आणि नाश्ता वाढला. 1 प्लेट तिच्यासमोर पकडली आणि दुसरी स्वतः घेतली. आज बहुतेक तो तिला ढकलूनच ऑफिसला नेणार होता की काय कुणास ठाऊक. आता ती चमच्याला सुद्धा हात लावत नव्हती, उचलतच नव्हती. मग अर्जुननेच एक चमचा उचलला आणि तिच्या तोंडात घातला आणि म्हणाला, कमॉन कमॉन 1 बाईट, एक घास खा बरं, असं लहान मुलीला म्हणावं तसं तो म्हणत होता. कुणाल आणि रिया आता खूप हसत होते आणि तन्वी थोडीशी लाजून चिडून त्याच्याकडे बघत होती. मग दोघांचाही नाश्ता झाला. त्यांना मेडला हाक मारली टिफिनसाठी आणि ती म्हणाली, सर टिफिन रेडी आहेत, पण आज साधाच बनवला आहे, उद्यापासून लवकर बनेल तुमचा टिफिन. अर्जुन हसून म्हणाला, ओके नो प्रॉब्लेम, कारण त्यानं सुद्धा असं अचानकच सांगितलं होतं ना टिफिनचं. मग आता दोघेही गाडीत बसले आणि तन्वीने टिफिन दोघांच्या मध्ये ठेवले मुद्दाम. गिरीश गाडी चालवणार होता आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तुझे बॉडीगार्ड कुठे बसतील? सध्या ते सुट्टीवर आहेत, तू हॉस्पिटलमध्ये होता म्हणून, पण आता मी त्यांना पुन्हा बोलावणार आहे. अर्जुन हसून म्हणाला, ओके नो प्रॉब्लेम मॅडम, आता तुम्ही म्हणाल तेच सगळे रूल मी फॉलो करणार आहे. पण तनू, बॉडी कितीही गार्ड केली तरी येणारं मरण कोणाला चुकत नसतं. आणि जर तुम्हाला काहीच होणार नसेल तर कुणी कितीही प्रयत्न करू दे तुम्हाला मारण्याचे, त्याचा काहीच उपयोग होत नाही. तन्वी म्हणाली, तुझं बरोबर आहे अर्जुन, पण आपण आपली खबरदारी घेतलेली बरी. मग अर्जुननं हळूच दोन्ही टिफिन उचलले आणि बाजूला ठेवले आणि तो तिच्याकडे सरकला आणि तिचा हात हातात घेऊन त्याच्यावर किस करत म्हणाला, तनू आता हे टिफिनचं काय मध्येच मला सोडून टिफिनवर प्रेम करणार आहेस की काय तू? तन्वी हसून म्हणाली, अर्जुन आता रात्र नाही, दिवस आहे, गिरीश आहे समोर, तुला लाज कशी वाटत नाही रे? अर्जुन हसून म्हणाला, त्याच काय लाजायचं जाणे मन, माझी बायको, माझी गाडी, ड्रायव्हर माझा. तन्वी म्हणाली, मग ऑफिसमध्ये सुद्धा तू असाच करणार आहेस का अर्जुन? अर्जुन हसून म्हणाला, मला माहीत नाही मी काय करेन, पण एवढं मात्र नक्की की तुझ्यावर खूप खूप प्रेम करेन, जगाच्या टोकाला कुठेही असलो तरी. पण स्वीटहार्ट, एक रिक्वेस्ट करू? ती म्हणाली, काय? तू मला का रिक्वेस्ट करणार आता? अर्जुन म्हणाला, आता तू बरोबरीची मालकीण आहेस ना, ते काय म्हणतात, हां अर्धांगिनी, म्हणून मी सगळं अर्ध तुझ्या नावावर केलं आहे. आणि तन्वी हसून म्हणाली, आणि तू सुद्धा अर्धाच आहेस का माझा? उरलेला अर्धा कोणाचा आहेस? अर्जुन हसून म्हणाला, डाऊट घेतेस? म्हणूनच तुला म्हणालो मी, चल ऑफिसला माझ्यासोबत.
पण तनू, मी सुद्धा अख्खा तुझा आहे. आणि तन्वी म्हणाली, रिक्वेस्ट कसली करत होतास ते सांग ना. अर्जुन म्हणाला, अगं हेच की माझ्याकडून काही रोमॅन्टिक चूक झाली ऑफिसमध्ये तर ओरडू नकोस हां, शिव्यासुद्धा घालू नकोस, गुस्ताखी माफ किया करो, असं म्हणून त्यानं त्याचे कान पकडले. ती हसून म्हणाली, अच्छा जी, अर्जुनजी, मी कधी तुम्हाला शिव्या घातल्या? अर्जुन म्हणाला, आतापर्यंत शिव्या घातल्या नाहीस, कारण मी सुद्धा कोणतीच गुस्ताखी केली नाही. पण मी आत्ताच तुझी माफी मागतोय, क्योंकि इससे आगे मैं बहुत सारी गुस्ताखियाँ करने वाला हूँ. असे म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि गिरीशकडे बघत हळूच तिला जवळ ओढली. आणि तन्वी फार दचकून त्याला म्हणाली, अर्जुन, नालायक कुठला. आता या टॉम अँड जेरीची तर खट्टी मिट्टी प्यारवाली लव्ह स्टोरी पुन्हा सुरू झाली. आणि इथेच सुरू झालं गोड स्वीट युद्ध. आता ऑफिसमध्ये काय होणार देवालाच माहीत.